So today we will solve problem number 9. Today we will solve problem number 9. Following is the balance sheet of Madhuri and Manisha. कोणाची balance sheet आहे? Madhuri and Manisha. कोण आहेत त्या सांगा लवकर? Old partner. Sharing profits and losses in the ratio 3:2. याला काय म्हणायचं? Old ratio. Balance sheet as on 31st March 2019. याला काय म्हणायचं? Old balance sheet. हे काय म्हणायचं याला? Old balance sheet. सुरू. Capital accounts कुठे जातील सांगा लवकर? OPCC. Syndicator कुठे जाईल सांगा लवकर? New balance sheet. Liability side. Bills payable कुठे जाईल बाळांनो? New balance. बिल्डिंग कुठे जाईल सांगा लवकर? न्यू बॅलन्स शीट. ॲसेट साइड. प्लांट अँड मशिनरी न्यू बॅलन्स शीट. ॲसेट साइड. स्टॉक बाळांनो न्यू बॅलन्स शीट. ॲसेट साइड. डेटर कुठे जाणार सांगा लवकर? न्यू बॅलन्स शीट. ॲसेट साइड. बँक कुठे जाणार सांगा लवकर? बँक अकाउंट डेबिट साइड. हे कुठे जाईल बाळांनो? बँक. फर्निचर कुठे जाईल सांगा लवकर? न्यू बॅलन्स शीट. ॲसेट साइड. किती जणांना समजले काय केलं मी? किती जणांना समजले मी काय केले? चलो पुढे. ऑन 1st April 2019 मोहिनी कोण सांगा लवकर? न्यू पार्टनर. एक कोण आहे मोहिनी? शी हॅज टू पे 1 lakh ॲज कॅपिटल. एंट्री काय सांगा लवकर? बँक अकाउंट डेबिट. बोला लवकर अरे. बँक अकाउंट टू मोहिनीज कॅपिटल. कोणाचं कॅपिटल? टू मोहिनीज कॅपिटल. अमाऊंट किती येणार? 1 lakh. आणि गुडविल म्हणून किती रुपये आणले सांगा लवकर? 40,000. म्हणजे पहिली एंट्री काय सांगा लवकर? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. आणल्यावरती लगेच काय करायचं? वाटायचं. म्हणजे पुढची एंट्री काय सांगा लवकर? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. किती जणांना समजले काय केले? चला पुढचा आयटम बोला काय लवकर? द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज किती आहे? 5:3:2. बरं आता लक्षात घ्या या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलंय? ओल्ड रेशो दिलाय, न्यू रेशो पण दिलाय. म्हणजे जनरली आपल्याला काय फाइंड करायला लागेल? फाइंड सॅक्रिफाईस रेशो. अरे फाइंड सॅक्रिफाईस रेशो. मग आता लक्षात घ्या मी पहिल्यांदा सॅक्रिफाईस रेशो काढतो. कुठला रेशो काढतो? सॅक्रिफाईस. कारण कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल काय प्रॉब्लेम नाही, पण गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स वाटायचंय. पण वाटताना कोणत्या रेशोमध्ये वाटायचंय? सॅक्रिफाईस रेशो. अरे कोणत्या रेशोमध्ये वाटायचंय? सॅक्रिफाईस रेशो. मग आता लक्षात द्या मी सॅक्रिफाईस रेशो काढतो. बोला लवकर. कॅल्क्युलेशन ऑफ. जोरात बोला. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. जोरात बोला. कॅल्क्युलेशन ऑफ सॅक्रिफाईस रेशो. किती ओल्ड पार्टनर सांगा लवकर? 2. पहिल्या पार्टनरचं नाव काय सांगा लवकर पडकनी? अरे पहिलेचं नाव काय आहे? माधुरी. बरं पहिल्यांदा आपण सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला लिहूयात. काय लिहूयात फॉर्म्युला? काय लिहूयात त्याचा फॉर्म्युला? काय फॉर्म्युला? सॅक्रिफाईस रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो मायनस न्यू रेशो. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? मग मला सांगा पहिलं सॅक्रिफाईस कोणी केलं सांगा लवकर? माधुरी. मग माधुरीचा ओल्ड रेशो किती होता सांगा लवकर पडकनी? 3:2. म्हणजे किती आलं? 3/5. हे किती आलं बाळांनो? 3/5. दुसऱ्या पार्टनरचं नाव काय होतं रे? मनीषा. मग खाली मनीषा लिहितो. तिचा ओल्ड रेशो किती आहे ना सांगा लवकर? 2/5. किती जणांना कळलं मी काय केलंय? मायनस न्यू रेशो काय होतं सांगा? न्यू रेशो 5:3:2. हे काय होतं बाळांनो? 5:3:2. बरोबर आहे. हा कोणाचा होता? माधुरी. हा कोणाचा होता? मनीषा. हा कोणाचा होता? मोहिनी. थोडक्यात ह्या सगळ्याची बेरीज केली तर किती येते सांगा लवकर? 10. अरे किती येते? 10. बरोबर. मग थोडक्यात माधुरीचा शेअर किती होता सांगा लवकर? 510. दुसरी कोण होती? मनीषा होती ना. तिचा किती होता? 3/10. हे फॉलो ऑल ऑफ यू. हा कुठला रेशो सांगा लवकर? न्यू रेशो. हे कुठला रेशो? हा न्यू. मग इथे लिहायचं 5/10. इथे लिहायचं 3/10. आता मायनस आहे त्यामुळं तुम्हाला डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. थोडक्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. काय ना सांगा लवकर? 10×5 = 50. 10×3 = 30. 5×5 = 25. उत्तर किती आलं सांगा लवकर? 5/50. हे किती उत्तर आलं? 5/50. आता दुसरं करायचं परत सेम करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. 10×5 = 50. 10×2 = 20. 5×3 = 15. 5/50. हे फॉलोड ऑल ऑफ यू. थोडक्यात इथं जो सॅक्रिफाईस रेशो आला कुठला रेशो आला सांगा लवकर? सॅक्रिफाईस रेशो. तो किती आला सांगा लवकर? 5:5. हे किती आला? 5 विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज 1:1. म्हणजेच हा कसला रेशो सांगा लवकर? इक्वल रेशो. हे कसला रेशो आहे हा? तुम्हाला कळलं का मी काय केलंय? थोडक्यात इथं पहिल्या ऍडजस्टमेंट मध्ये इथे लिहिलं ना सॅक्रिफाईस रेशो
तो किती लिहायचा सांगा लवकर इक्वल हे किती लिहायचा बाळांनो तो कळलं का मी काय केलं आपल्यासाठी हे या प्रॉब्लेम मधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पुढे लक्ष द्या आता पुढे जाऊयात These assets to be revalued as building 1 lakh. Building कितीला रिव्हॅल्यू सांगा लागलं किती रिव्हॅल्यू झाली 1 लाख मला सांगा बिल्डिंग आता वरती किती आहे 72,000 म्हणजे या बिल्डिंग मध्ये काय करायला लागेल प्लस स्टार करायला लागेल पहिल्यांदा प्लस किती प्लस करायला लागतील 28,000 ती ऍड करायला लागतील 28,000 मग लक्षात द्या ह्या 28,000 ला किती उत्तर आली पाहिजे सांगा लवकर 2 पहिलं उत्तर काय सांगा लवकर ऍड इन बिल्डिंग हे काय करायला लागेल ऍड इन बिल्डिंग प्रॉफिट झाला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साइड चला पुढचा आयटम काय म्हणलं लवकर प्लांट अँड मशिनरी ॲट 48,000 ते आता किती 60,000 आहे की नाही मग इथे काय लिहायचं -12,000 काय लिहायचं अरे बाळांनो -12 आणि या 12,000 ला किती इफेक्ट येतील 2 पहिलं काय करायला सांगा लवकर लेस फ्रॉम प्लांट अँड मशिनरी काय करायला लागेल लेस फ्रॉम प्लांट अँड मशिनरी लॉस आहे आपल्या बाळांनो काय आपला लॉस रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड चला पुढचा आयटम बोला काय लवकर पटकनी पुढचा आयटम काय सांगा लवकर आरडी टू बी इन्क्रीज अप टू ₹4,000 आता आरडी किती सांगा लवकर 2,000 अजून किती वाढवायचं सांगा लवकर 2,000 म्हणजे टोटल आरडी किती झालं सांगा लवकर 4,000 आणि या 2,000 ला दुसरा इफेक्ट द्यायचा काय द्यायचं सांगा लवकर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड हे काय द्यायचा रिव्हॅल्युएशन आणि टोटल किती सांगा लवकर 4,000 काय करायचे लेस फ्रॉम डेटर्स काय करायचे अरे लेस फ्रॉम डेटर्स पुढे काय म्हटलं बघा लवकर The old partner decided to retain half of the amount of the goodwill in the business. ही ऍडजस्टमेंट आपल्यासाठी महत्त्वाची आहे हाफ रिटेन केले म्हणजे हाफ काय करायला पाहिजे विड्रॉ म्हणजे आणा वाटा आणि विड्रॉ करा हा टाइप 3 आहे कुठला आहे टाइप 3 टाइप 1 काय होता न्यू पार्टनर ब्रिंग्स गुडविल प्रायव्हेटली त्याची एंट्री करत नाही टाइप 2 काय होता न्यू पार्टनर ब्रिंग्स गुडविल इन कॅश रिटेन बाय ओल्ड पार्टनर्स इन सॅक्रिफाइस रेशो याच्या आधीचा प्रॉब्लेम आता तिसरा काय होतं सांगा लवकर आणा वाटा आणि काढाची एंट्री काय होती ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अरे काय एंट्री होती बाळांनो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू आणि कुठल्या रेशो मध्ये करायचं गिवन रेशो आता गिवन रेशो म्हणजे कुठला सॅक्रिफाइस रेशो तो कसला घ्यायचा सांगा लवकर इक्वल हे कुठल्या रेशोत करायचं बाळांनो इक्वल मग मला सांगा विड्रॉनची एंट्री काय सांगा लवकर ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू पुढे काय सांगा लवकर कॅश अरे पुढे काय टू कॅश पुढे काय म्हणलं सन्ड्री क्रेडिटर्स शुड बी रिव्हॅल्यूड ॲट 66,000 म्हणजे क्रेडिटर्सला काय करायचं मला सांगा लवकर स्टार क्रेडिटर्सला मला काय करायचं बाळांनो स्टार 66,000 म्हणजे प्लस किती करायचं सांगा लवकर 6,000 मग आता इथं उत्तर काय सांगा लवकर ॲड इन क्रेडिटर्स हे उत्तर काय बाळांनो ॲड इन क्रेडिट लायबिलिटी वाढली म्हणजे माझा काय झाला लॉस म्हणजे उत्तर काय येणार दुसरं सांगा लवकर रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड हे काय येणार उत्तर माझं दुसरं रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट Have you followed all of you? मी काय बोलतो समजणार का बाळांनो पुढे लक्ष द्या मला बिल्डिंगला स्टार केलाय प्लांट अँड मशिनरीला करायला हवा त्याच्यानंतर डेटर्सला स्टार करायला हवा बस एवढ्याला स्टार करायला पाहिजेत बाकी संपले का बघा खाली संपले आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे सगळ्यांकडे लिहिलेलं आहे का सगळ्यांकडे लिहिलेलं आहे का बरं नसेल लिहिलेलं एक काम करूयात कमॉन काय सांगा लवकर माधुरी आणि मनीषा मग इन द बुक्स ऑफ माधुरी अँड काय मनीषा काय करणार आहे आपण सांगा लवकर लेजर हे काय करणार आहे आपण अंडरलाईन करायचे पुढे आता नाव लिहायचे पहिली कोणी सांगा लवकर पडकनी माधुरी दुसरी कोणी मनीषा तिसरं कोणी सांगा लवकर मोहिनी बरोबर आहे का परत इकडे काय येणार सांगा लवकर माधुरी मनीषा आणि कोण मोहिनी रेशो किती होता ओल्ड रेशो किती होता ओल्ड रेशो आणि किती होता 3:2 न्यू बॅलन्स शीट ऍडमिशन किती तारखेला झालं बघा लवकर 2019 ब्रॅकेट मध्ये पोस्ट ऍडमिशन काय ब्रॅकेट मध्ये पोस्ट ऍडमिशन म्हणजे ऍडमिशन नंतरची बॅलन्स शीट करतोय चलो सुरू करूयात पहिला आयटम काय सांगा लवकर पटकनी कॅपिटल कुठे जातील कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड बाय बोला बाळांनो अरे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बोला पहिल्या कॉलम मध्ये किती येतील हा
80,000. सेकंड कॉलमला किती येतील? थर्ड कॉलम मध्ये काय करावं लागेल? डॅश. किती जणांना समजलं काय केलं मी? चला पुढचा आयटम काय होता बोला लवकर पडकनी. कुठं जाईल? न्यू बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड, स्टार कर त्याला. अमाऊंट किती सांगा लवकर पडकनी. स्टार आहे त्याला, एक वेळ मोकळी सोडायची, बरोबर आहे का? चला पुढचा आयटम बोला काय लवकर पडकनी. बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड, अमाऊंट किती बोला लवकर. हे बोला ना बाळांनो. स्टार नाही ना त्याला, आउटर कॉलम. चला पुढचा आयटम बोला काय लवकर. हे बोला ना बाळांनो. बिल्डिंग, बॅलन्स शीट, ऍसेट साईड, अमाऊंट बोला किती. हे बोला बाळांनो. एक लाईन मोकळी सोडायची. पुढचा आयटम बोला काय लवकर. स्टार आहे का त्याला सुद्धा? हे त्याला स्टार आहे का? अमाऊंट किती सांगा लवकर. 60,000. एक वेळ सोडायची. पुढचा आयटम बोला काय लवकर. स्टॉक अमाऊंट किती सांगा लवकर. स्टार आहे का त्याला? नाही. मग आउटर कॉलम मध्ये लिहायचे. आउटर कॉलम मध्ये लिहायचे स्टॉक. चला पुढचा आयटम काय बोला लवकर पडकनी. डेटर, स्टार आहे का त्याला? हो. अमाऊंट किती सांगा लवकर. 42,000. एक वेळ मोकळी सोडून द्यायची. चला पुढचा आयटम बोला काय लवकर. हे बोला नो. बँक. मग बँक अकाउंट डेबिट साईड. मग बँक अकाउंटच्या डेबिटला लिहायचं 2. इथं कॅशच्या ऐवजी काय नाव करायला लागेल आता सांगा लवकर. बँक अकाउंट. हे काय करावं लागेल. बँक. 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन. काय अमाऊंट सांगा लवकर. अरे अमाऊंट काय आहे. 20,000. संपलंय का? काय पुढचा आयटम. फर्निचर, बॅलन्स शीट, ऍसेट साईड, स्टार आहे का त्याला. आउटर कॉलम मध्ये लिहायचं. अमाऊंट किती सांगा लवकर. हे अमाऊंट किती बाळांनो. बॅलन्स शीट इज ओव्हर. हे फॉलोड ऑल ऑफ यू. किती जणांना समजले हातवर करा लवकर पडकनी. व्हेरी गुड. चला पुढे जाऊयात. ऍडजस्टमेंट नंबर 1 वाच मोठे लवकर वय ईश्वरी. थांबा. 1 लाख रुपये ती काय म्हणून आणणार आहे. कॅपिटल. कोण आणणार आहे सांगा लवकर. मोहिनी. एंट्री केलं सांगा लवकर. बँक अकाउंट डेबिट टू मोहिनीज कॅपिटल. जोरात बोला बाळांनो. बँक अकाउंट डेबिट टू. म्हणजे इथं कोणाचा विचार करायचा. बँक आणि मोहिनी. बँकेच्या पोटात कोण येणार आहे. मोहिनी. मोहिनीच्या पोटात कोण येणार आहे. बँक. बरोबर आहे. मग बँकेच्या डेबिटला लिहितो 2. अरे काय 2. मोहिनीज कॅपिटल. अमाऊंट किती येणार सांगा लवकर. 1 लाख. हे अमाऊंट किती येणार आहे. 1 लाख. आणि आता कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला येणार बाय. काय बाय सांगा लवकर. हे बोला लवकर. बाय. बाय किती अमाऊंट येणार सांगा लवकर. 1 लाख. किती जणांना कळले. पहिली एंट्री संपली आहे. हे फॉलोड ऑल ऑफ यू. पुढचा वाचा लवकर. 40,000 ती गुडविल आणणार आहे, बरोबर आहे का. एंट्री घेणार बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. एंट्री घेणार बँक अकाउंट डेबिट टू गुडविल. मग आता बँक आणलं, गुडविल आणलं तिने. गुडविल आणलं तिने. बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल. अमाऊंट किती सांगा लवकर. हे अमाऊंट किती आहे. 40. जोरात बोला. बँक अकाउंटच्या डेबिटला, गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला. का बँकेच्या पोटात काय येते. गुडविल. गुडविलच्या पोटात काय येते. बँक. अमाऊंट किती यांना सांगा लवकर. 40,000. हे अमाऊंट काय येणार. 40,000. हे फॉलोड ऑल ऑफ यू. आणलं. आता काय करायचं. वाटायचं. कोणामध्ये वाटायचं. ओल्ड पार्टनर्स. पहिल्या पार्टनरचं नाव काय सांगा लवकर पडकनी. हे पहिल्याचं नाव काय आहे. माधुरी. मग गुडविलच्या डेबिटला माधुरीज कॅपिटल. दुसरं कोण होतं सांगा लवकर. हे कोण होतं दुसरं. मनीषाज कॅपिटल. कुठल्या रेशोमध्ये. सॅक्रिफाईस. तो किती होता सांगा लवकर. इक्वल. अमाऊंट किती होती. 40,000. किती होती. 40. मग दोघांमध्ये कशी वाटायची सांगा लवकर. 20. इथं पण किती देतील सांगा लवकर. 20. आता गुडविलच्या डेबिटमध्ये, गुडविलच्या पोटामध्ये थोडक्यात कोण आलेत. पार्टनर्स. मग पार्टनरच्या पोटामध्ये कोण आलं पाहिजे. गुडविल. तोंडाने बोला, मोठ्याने बोला. गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट. वाटलं गुडविल. पहिल्या कॉलम मध्ये किती येणार सांगा लवकर. 20,000. दुसऱ्यामध्ये किती येणार सांगा लवकर. 20,000. हे फॉलोड ऑल ऑफ यू. तिसऱ्यामध्ये काय करायचंय. डॅश. हे तिसऱ्यामध्ये काय करायचंय. थोडक्यात आणलं आणि वाटलं सुद्धा. हे फॉलोड ऑल ऑफ यू. पुढची ऍडजस्टमेंट वाच लवकर. तो कशासाठी वापरला. टू फाइंड आउट सॅक्रिफाईस रेशो. तर पुढचं वाच लवकर. काय आहे. हा. बिल्डिंग 1 लाख. लक्ष द्या. बिल्डिंग मध्ये 1 लाख करायची. बिल्डिंग म्हणजे इन्क्रीज करायला लागेल. काय करायला लागेल. इन्क्रीज. किती वाढवायला लागतील. 28,000. हे किती वाढवायला लागतील. 28. बाहेर किती आलं बघा लवकर. 1 लाख. हे बाहेर किती आलं. 1 लाख. बिल्डिंग वाढली म्हणजे आपला काय झालाय. प्रॉफिट. हे काय झालं आपला. प्रॉफिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट साईड. काय लिहायचं. बाय बिल्डिंग. अमाऊंट किती येणार सांगा लवकर. 28,000. हे अमाऊंट किती येणार. 28,000. ऍडजस्टमेंट संपलेली आहे. पुढचा आयटम बोला काय लवकर.
रुपीज 48,000. मग प्लांट अँड मशिनरी मध्ये जाऊयात. त्याला काय लिहायचं सांगा लवकर. मायनस डिक्रीज. काय म्हणायचं. मायनस डिक्रीज. किती मायनस करायचे. 12,000. बाहेर किती येतील सांगा लवकर पडकनी. 48. हे बाहेर किती येतील. 48. प्लांट अँड मशिनरी डिक्रीज झाली म्हणजे आपला काय झाला. लॉस. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड 2. काय लिहायचं. 2 सांगा लवकर. प्लांट अँड मशिनरी. 2 प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट किती सांगा लवकर. 12,000. हे अमाऊंट किती बाळांनो. 12,000. चला पुढचा आयटम बोला. काय लवकर पडकनी. अप टू रुपीज 4,000. पहिल्यांदा डेटर्स मध्ये जायचे. पहिल्यांदा डेटर्स मध्ये जायचे. मायनस काय. मायनस न्यू सॉरी मायनस आरडीडी. अरे काय बाळांनो. मायनस आरडीडी. आधीचे किती होते. 2. तुम्ही वाढवले किती अजून 2. टोटल आरडीडी किती झाली सांगा लवकर. 4,000. बाहेर किती आले सांगा लवकर. 38,000. आपला काय झाला सांगा लवकर. लॉस. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड. काय लिहायचं सांगा लवकर. 2 आरडीडी. किती वाढले सांगा लवकर. 2,000. चला पुढचा आयटम बोला. काय लवकर पडकनी. म्हणजे हाफ काय करायचे. विड्रॉ. अरे हाफ काय करायचे. विड्रॉ. एंट्री काय त्याची सांगा लवकर. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक. मग आता इथे लिहितो. ओल्ड पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू बँक 50% विथड्रॉन. रेशो दिला नाही म्हणजे कुठल्या रेशो मध्ये. सॅक्रिफाईस रेशो. तो किती सांगा लवकर. इक्वल. मला सांगा आणलं किती होतं त्यांनी. 40. अरे आणलं किती होतं. 40. वाटलं किती. 40. परंतु आता विड्रॉ करताना काय करताना. विड्रॉ किती विड्रॉ करायचं सांगा लवकर. 50%. 50% म्हणजे किती आलं सांगा लवकर. 20,000. डिवायडेड बाय काय करायचं सांगा लवकर. 2. उत्तर किती आलं सांगा लवकर. 10,000. म्हणजे इथं पहिल्याच्या वाट्याला किती येतील सांगा लवकर. 10. दुसऱ्याच्या पण वाट्याला किती येतील सांगा लवकर. 10,000. तिसऱ्याला काय येतील सांगा लवकर. डॅश. तोंडाने बोला. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. बँक अकाउंटच्या क्रेडिटला. बाय पहिल्या पार्टनरचं नाव सांगा काय लवकर. माधुरीज कॅपिटल. अमाऊंट किती येणार सांगा लवकर. 10,000. दुसरं काय येणार सांगा लवकर. बाय कोणी दुसरं. हे कोणी बाळांनो दुसरं. मनुष्य. अमाऊंट किती येणार सांगा लवकर. 10. हे फॉलो ऑल ऑफ यू. ते संपलेलं. पुढचं वाच लवकर. काय का अजून. 66,000. मग क्रेडिटर्स मध्ये जायचं. प्लस इन्क्रीज म्हणायचं. काय म्हणायचं. प्लस इन्क्रीज. किती वाढले सांगा लवकर. 6,000. बाहेर किती येणार सांगा लवकर. 66,000. अरे बाहेर किती येणार. 66,000. मला सांगा क्रेडिटर्स वाढले म्हणजे आपली लायबिलिटी काय झाली. वाढली. काय झालं आपला. लॉस. हे काय झालं आपला. लॉस. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट साइड टू क्रेडिटर्स. अमाऊंट किती सांगा लवकर. 6,000. संपलं का रे. हे संपलं का. प्रॉब्लेम टॅली करतोय. नीट लक्ष द्या. पेन्सिल हातात घ्यायचे. टोटल करायचे. पहिल्यांदा बोला लवकर. काय येणार. 0 0 0. बोला रे लवकर. 6 2 8 2 10 0. आजचा किती आला. 1. की टोटल आली सांगा लवकर. 20,000. अरे किती टोटल आली. 20,000. हे फॉलो ऑल ऑफ यू. हे फॉलो ऑल ऑफ यू. मी काय बोलतोय समजतंय का बाळांनो तुम्हाला. किती टोटल आली बाळांनो. 20,000. डेबिट टोटल. क्रेडिट टोटल किती सांगा लवकर. 28,000. हे किती बाळांनो. 28,000. मोठ्या आकड्यातून छोटा आकडा मायनस करायचा. उत्तर किती आलं सांगा लवकर. 8,000. हे फॉलो ऑल ऑफ यू. याला प्रॉफिट म्हणायचं. काय म्हणायचं याला. प्रॉफिट. आता हे अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. कसं क्लोज करतोय. मोठा आकडा दोन्ही बाजूला येणार. दोन्ही बाजूला आडव्या लाईनी मारायचं. मोठा आकडा दोन्ही बाजूला येणार. इथं किती येणार सांगा लवकर. 28,000. इथं पण किती येणार बाळांनो. 28,000. इथं उत्तर आलं. किती उत्तर आलं सांगा लवकर. 8,000. हे किती उत्तर आलं. ओल्ड 2. बोला की लवकर. 2 ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. हे बोला लवकर. 2 ओल्ड पार्टनर्स प्रॉफिट ट्रान्सफर. काय म्हणायचं सांगा लवकर. प्रॉफिट. पहिल्या पार्टनरचं नाव काय होतं. माधुरी. हे पहिलेचं नाव काय होतं. माधुरी. दुसऱ्याचं नाव काय होतं सांगा लवकर. मनीषा. हे नाव काय होतं. मनीषा. आणि त्यांचा ओल्ड रेशो किती होता बघा. कुठला रेशो. ओल्ड रेशो. किती होता प्रॉब्लेम मध्ये. हा अरे किती होता. 3:2. मग हे कुठल्या रेशोमध्ये काढायचे. 3:2. अमाऊंट किती होती तुमची. 8,000 आहे ना. अमाऊंट किती आहे. 8,000. पेन्सिल लिहायचं. 8,000 टॉप मार्जिन मध्ये. 8,000 डिवायडेड बाय 3:2 म्हणजे किती आलं. 5. अरे किती आलं. 5. 5 एके 5. अरे काय बाळांनो. 5 एके 5. लक्ष द्या आता. मग किती आले सांगा लवकर. 8,000. हे 8,000 आपल्याला डिवाइड करायला लागतील. काय करायला लागतील आपल्याला. डिवाइड. कुठल्या रेशोमध्ये करायचे म्हणून सांगितलं तुम्हाला मी. ओल्ड रेशो. ओल्ड रेशो किती होता. 3:2.
म्हणजे किती आलं 5. सो 8000 डिवाइडेड बाय काय करायला लागेल 5. 5 1 5 3 राहिले 30. 5 6 30. उत्तर किती आलं सांगा लवकर 1600. पहिल्यांदा कोणाला द्यायचं पहिल्याचं नाव काय सांगा लवकर माधुरी. दुसऱ्याचं नाव काय मनीषा. रेशो किती होता 3. याचा किती होता 2. 16 त्रिक 48 बरोबर आहे का. 16 दुने 32. बेरीज करायची किती आली सांगा लवकर 8000. हे फॉलोड ऑल ऑफ यू म्हणजे किती आलं 48 आणि 3200. हे फॉलोड ऑल ऑफ यू. मग आता इथे लिहायचं पहिल्याचं किती आलं सांगा लवकर 4800. हे किती आले 4800. दुसऱ्याचं किती आलं 3200. तोंडाने बोलायचं मोठ्याने बोलायचं. बोला लवकर. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बोला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. ब्रॅकेट मध्ये काय असतो सांगा लवकर प्रॉफिट. हे काय असतो प्रॉफिट 4800 आणि दुसरं 3200. हे फॉलोड ऑल ऑफ यू. हे फॉलोड. चला पुढचा आयटम काय झाला आता रिव्हॅल्युएशन अकाउंट काय झालं माझं क्लोज. आता मला कुठलं अकाउंट क्लोज करायचंय कॅपिटल. हे कुठलं अकाउंट क्लोज करायचंय कॅपिटल. पेन्सिल हातात घ्यायची बेरीज करायची. पहिल्याची बेरीज किती आली सांगा लवकर 10. दुसऱ्याची किती आली सांगा लवकर 10,000. तिसऱ्याची किती आली सांगा लवकर 0. आता क्रेडिट टोटल करायच्या. शेवटचे टोटल किती आले सांगा लवकर 1 लाख. आता बोला लवकर 0 0 पुढे किती आलं 2 पुढे किती आलं 3 पुढे किती आलं 2 1,23,200. आता इकडे परत बोला लवकर 0 0 8 4 8 आणि 2 10 1,04,800. याच्यातून किती मायनस करायचं सांगा लवकर 10,000. इथून किती मायनस करायचे 10,000. इथे किती करायचे 0. इथे किती उत्तर आलं 1 लाख. हे किती उत्तर आलं 1. पुढे काय आलं सांगा लवकर 0 0 2 3 1 1. हे फॉलोड ऑफ यू. चला इकडे काय नाही सांगा लवकर 0 0 8 4 94,800. आता याला टॅली करूयात. याला टॅली करूयात. कसं टॅली करतोय दोन्ही बाजूला आडव्या लाईन येतील. दोन्ही बाजू पेन आणि आडव्या लाईन मारून टाकायचं. लक्षात घ्या गरज आहे तिथंच पेन्सिलचा वापर करायचा. चला मोठा आकडा दोन्ही बाजूला 1,04,800 1,23,200 1 लाख. रिपीट 1,04,800 1,23,200 1 लाख. हे कळतं का 1 2 3. पहिल्याचं उत्तर किती आलं बघा लवकर 94,800. दुसऱ्याचं किती आलं 1,13,200. तिसऱ्याचं किती आलं 1 लाख. हे कळतंय का अरे कळतंय का बाळांनो. मग इथे लिहितो 2 बॅलन्स कॅरीड डाऊन टेकन टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. अरे टेकन टू बॅलन्स शीट. मग आता लक्षात आहे लायबिलिटी लिहायचं पार्टनर्स कॅपिटल. काय लिहायचं अरे मला लिहितो नाही पार्टनर्स. पहिल्याचं नाव काय होतं माधुरी. दुसऱ्याचं नाव काय होतं मनीषा. तिसऱ्याचं नाव काय होतं मोहिनी. हे फॉलोड ऑल ऑफ यू. पहिल्याच्या समोर अमाऊंट लिहायची किती आहे सांगा लवकर 94,800. दुसऱ्याचं किती आहे 1,13,200. तिसऱ्याचं किती आहे 1 लाख. हे जमतंय का टोटल करायचे. काय करायचे बाळांनो टोटल काय ना सांगा लवकर 0 0 8 आणि 2 10. आजचा किती आला 1 3 आणि 1 4 आणि 4 8. पुढे 9 आणि 1 10 0. आजचा किती आला 1. अरे किती आली 3 3,08,000. बोला बाळांनो 3 लाख. हे फॉलोड ऑल ऑफ यू. हे फॉलोड ऑल ऑफ यू. अवघड आहे का रे मला सांगा. अरे अवघड आहे काय. आता आपल्याला कुठलं अकाउंट क्लोज करायचंय कॅश. हे कुठलं अकाउंट करायचंय कॅश. बँक अकाउंट क्लोज करायचं. बँक टोटल करूयात पेन्सिलने. बोला लवकर 0 0 0 0 4 आणि 2 6 1,60,000. क्रेडिटला किती आले सांगा लवकर 20,000. मोठ्या आकड्यातून छोटा आकडा काय करायचा मायनस. किती उत्तर आलं 1,40,000. हे तुम्हाला कळतंय का. मोठा आकडा दोन्ही बाजूला लिहायचा. किती येणार सांगा लवकर 1,60,000. इथे किती येणार 1 लाख. इथं उत्तर आलं किती उत्तर आलं सांगा लवकर 1 लाख. हे किती उत्तर आलं जोरात बोला. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन टेकन टू बॅलन्स शीट ॲसेट साइड. टेकन टू बॅलन्स शीट ॲसेट साइड. हे फॉलोड ऑल ऑफ यू. हे फॉलोड ऑल ऑफ यू. मग आता ॲसेट साइडला लिहायचं.
ॲसेट साईडला लिहायचं बँक बॅलन्स किंवा बँक अमाऊंट किती आली 1 लाख. अमाऊंट किती आली 1 लाख. गुडविलच्या बाबतीत काय झालं रे, आणलं वाटलं काढलं, म्हणजे आणलं वाटलं म्हणजे संपलं म्हणजे गुडविल अकाउंट काय झालं सांगा लवकर. टॅली. पेन्सिल घेतो, किती बेरीज झाली सांगा लवकर. 40. इकडं बेरी किती आली 40, म्हणजे अकाउंट काय झाले सांगा लवकर. क्लोज. हे काय झाले, जोरात बोला, काय झाले अकाउंट आपलं. दोन्ही बाजूला आडव्या लाईनी. अमाऊंट किती येणार सांगा लवकर 40. संपलेलं आहे. समजलंय का रे. चलो पुढे काय म्हणतो लक्षात द्या. पुढे आता मला बॅलन्स शीट टॅली करायची. फिनिश. कामच संपलंय माझं. आता बॅलन्स शीट टॅली करतो. लक्ष द्या. बोला लवकर. 0 0 0. 8 आणि 2 10 14. चला 1 6 2 8. 3,84,000. आता ॲसेट साईड बरीच करायची. बोला लवकर. 0 0 0. 8 आणि 8 16. 16 8 3 24. 24 4. अच्छे किती आले 2. खालून वरती चालू आहे. 2 आणि 4 6. 6 आणि 1 7. 7 आणि 3 10. 10 आणि 4 14. 14 आणि 4 18. 18 किती आले 8. हाचा किती आला 1 1 2 3. किती आलं 3,84,000. हे फॉलो लव्ह यू. सगळ्यांना समजलं का रे. बघा एक ओळ शिल्लक प्रॉब्लेम टॅली झाला. तुमच्या वहीचा साईज आणि माझा समोरचा साईज सेम आहे बरं का. सेम आहे. 3,84,000. हे फॉलो लव्ह यू. की जणांना समजले बाळांनो. एकच गोष्ट सांगतो, परीक्षेला दोन्ही गोष्टी येऊ शकतात. एक तर लेजर करायला येईल किंवा जर्नल करायला येईल. मग लेजर तर मी तुम्हाला शिकवलंय. जर्नल जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा ती ट्रिक तुम्हाला शिकायची असेल तर नक्की आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. थँक्यू.